नमस्कार. दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथं मस्त बनवले आहेत खरपूस असे आणि भरपूर सारण भरलेले आलू पराठे बनवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी काठापर्यंत आपण भरपूर असं सारण भरून हे पराठे बनवलेले आहेत. तर मुलांच्या सकाळच्या डब्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी छान असे लुसलुशीत आणि मऊसूत असे पराठे इथं बनवलेले आहेत. तर चला आता आपण वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी जराही आवडत असेल तर रेसिपीला प्लीज एक लाईक करा आणि कमेंट्स करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही लवकर सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी आपण आता पराठ्यासाठी कणिक मळून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी गव्हाची कणिक घेतलेली आहे. आणि पराठे छान खुसखुशीत होण्यासाठी मी इथं 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. 1 वाटी पिठाला 2 चमचे बेसन हे छान प्रमाण आहे. आणि बेसन घातल्यामुळे पराठा छान खुसखुशीत होतो आणि दिवसभर तसाच राहतो, अजिबात वातड वगैरे होत नाही. तर आता चवीनुसार याच्यात मीठ घालायचं आहे. आणि पराठा पचायला हलका व्हावा यासाठी याच्यात थोडंसं मी ओवा घालणार आहे. आपले बटाटे वातूड असतात म्हणून ओवा घातल्याने पचायला आपले पराठे हलके होतात. म्हणून अगदी थोड्याच पाव चमचा इथं हातावर क्रश करून ओवा घातलेले आहेत. आता छान असा पराठा मऊसूद होण्यासाठी इथं थोडंसं 2 पळी मी तेल घातलेलं आहे. तेल घातल्यामुळे पराठा छान असा क्रिस्पी होतो. थंडच तेल घालायचं आहे. आणि छान आता या पिठाला हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे. आपण जे तेल जे बेसन घातलेले ते छान पिठाला सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मस्त असा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा मस्त मऊसूद गोळा मळून घ्यायचा आहे. जसं आपला पुरणाची कणिक असते त्याचप्रमाणे पुरणाची कणिक आणि पराठ्याची कणिक ही सेम मळायची आहे. आपल्या सारण जर खूप छान असं मऊ असेल तर आपल्याला कणिक ही मऊज मळायची आहे. आणि सारण जर कडक असेल तर मग आपल्याला कणिक ही थोडी कडक मळून घ्यायची आहे. दोघांचं प्रमाण सेम असलं की मग छान आपले पराठे होतात. आता इथं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कणिकला आणि छान हिला आपण आता मळून घ्यायची. पूर्ण तेल त्याच्यात मोरू द्यायचं आहे. आपण आधी तेल टाकून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं वरून तेल लावून घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे जर वेळ कमी नसेल तर कमीत कमी 5 मिनिटं हिला मुरू द्यायची आहे. नाहीतर मग जास्तीत जास्त 20 मिनिटापर्यंत आपण जे बेसन तेल वगैरे टाकलेलं आहे ते छान त्याच्यात एकजीव होतं आणि पराठे छान होतात. तर आता मी याला 15 ते 20 मिनिटं असंच झाकून ठेवणार आहे. तर आता आपण सारण बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाटे उकडण्याची एक ट्रिक असते. तर खूप जास्त पाणी घालायचं नाही बटाटे उकडताना कुकरमध्ये. अगदी बटाटा बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे. आणि मस्त असे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. खूप पाणी घातल्यामुळे सारण आपली पातळ होण्याचं शक्यता जास्त असते. आता तुम्ही बघू शकता चिरल्यावरही बटाटा छान असा चिरला जातोय. याच प्रमाणात बटाटे शिजवायचे. आता याला आपण हाताने नाही कुस्करता याला आपण किसणीने किसून घेणार आहोत. किसणीने किसल्यामुळे एकसारखा असा बटाटा किसला जातो आणि लाटताना आपला पराठा अजिबात फाटत वगैरे नाही. तर बटाटा शिजवताना ही ट्रिक लक्षात ठेवायची. जेवढे आपले बटाटे असतील फक्त बटाटा बुडेल ना इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे. नाहीतर मग तुम्ही डाळ भातचा जर कुकर लावत असाल तर वरती अशी झाकणी ठेवून त्याच्यावर बटाटे ठेवायचे. अगदी वाफेतच बटाटे छान शिजतात. आणि बटाटे पराठे बनवताना 1 ते 2 तास आधी बटाटे उकळून ठेवायचे. छान असे गार करून घ्यायचे. आणि त्यानंतरच मग आपण पराठ्याचं सारण बनवायचं. आता छान मी इथं बटाटा किसून घेतलेला आहे. आता आपण ही बटाट्याची भाजी न परतवता आपण फक्त सारण असंच बनवणार आहोत. तरी मी इथं 3 ते 4 मिरच्या, लसूण, अद्रक घालून मी इथं ठेचा ठेचून घेतलेला आहे. याच्यामुळे छान अशी मस्त चव येते. आता मी तर कांदाही घातलेला आहे. कांदा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू. मस्त कोथिंबीर अशी कोथिंबीर घालायची आहे. आता चवीनुसार याच्यात सर्व मसाले घालायचे आहेत. इथे लाल चटणी घातलेली आहे 1 ते 1.5 चमचा. जर तुम्हाला पराठा तिखट हवं असेल तर तुम्ही अजूनही घालू शकता. थोडीशी पाव चमचा हळद घालायची आहे. इथं मी आता गरम मसाला घेतलेला आहे. आमचूर पावडर घातलेलं आहे. धने पावडर, जिरे पावडर. जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही याच्यात आपला जो लिंबू असतो थोडासा लिंबू पिळायचा आहे. आता इथं थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे. आणि आपलं
आपलं मीठ घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण पराठ्यांच्या जी कणिक मळून घेतली त्याच्यातही मीठ घातलंय, म्हणून मीठ हे व्यवस्थितच घालायचं आहे. आणि आपण जशी कणिक मळतो ना तसं छान याला मस्त हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. आपण भाजी परतवली नाहीये म्हणून छान असं सर्व मसाले एकजीव व्हावेत आणि छान अशी आपल्या सारणला टेस्ट यावी म्हणून छान असं कुस्करून छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मीठ हे शेवटीच घालायचं आहे, नाहीतर मग पटकन असं पाणी सुटतं आपल्या सारणाला आणि सारण पातळ होण्याची शक्यता असते. भरपूर कोथिंबीर घालायची म्हणजे मग आपलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते छान असं बॅलन्स होतं आणि पराठा फाटत वगैरे अजिबात नाही. तर मस्त छान आपलं इथं सारण तयार झालेलं आहे. सारण तयार झालेलं आहे. तर आता आपण पराठे लाटून घेणार आहोत. तर अगदी सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी आपण हे पराठे बनवू शकतो. तर तुम्ही आता पाहत असाल छान आपली कणिकी मस्त इथं छान अशी मुरलेली आहे. तर मस्त अशी कणिक झालेली आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. मी तर 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवलेली होती ना, म्हणून कणिक छान अशी मऊसूत झालेली आहे. आता हवे त्या आकारात गोळा घ्यायचा आहे. पराठाही जास्त बारीकही लाटायचे नाही आहेत. पराठा थोडा जाडच असतो. जसं तुम्ही हॉटेल रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर गेले असाल ना, त्यांचे पराठे असे जाडच असतात. तर मी तर जेवढा गोळा घेतलेला आहे पिठाचा तेवढंच आपण सारण घ्यायचं आहे. अगदी छान मस्त असा गुबगुबीत आणि भरपूर सारण भरलेला आपला पराठा इथं तयार होतो. आता पीठ लावून घ्यायचं आहे आणि मस्त असं थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि हवं तेवढं सारण याच्यात भरायचं आहे. आधी खाली थोडंसं पराठा मस्त होण्यासाठी आपण इथं थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आतून पराठा अजून छान खुसखुशीत होतो. आता याच्यावर मस्त असं हवं तेवढं सारण भरायचं आहे. आता आपण हे सारण छान असं याला आपण जसं मोदक बनवतो ना त्याचप्रमाणे छान याला असा कड्या वगैरे न पाडता फक्त असा मोदकासारखा आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे सारण छान याच्यात भरलं जातं आणि वरती जो एक्स्ट्राचा जो कणकेचा गोळा उरेल ना त्याला एकदम असा तोडायचा नाही, त्याला छान असा पीळ द्यायचा आहे. आता उरलेला जो भाग येतो तिथल्या तिथंच आपल्याला असा दुमडून द्यायचा आहे. आता पराठा लगेच आपण लाटण्याने लाटायचा नाही, याला छान असं दोघी बाजूने आपलं पीठ लावायचं आहे आणि याला हातानेच थोडा मोठा करून घ्यायचा आहे. असा हातानेच छान असा मोठा करून घ्यायचा आहे, म्हणजे जे आपलं सारण आहे ना ते काठोकाठ छान असं भरलं जातं आणि एकसारखा आपला पराठा इथं तयार होतो. आता मी त्या हाताने जे इथं थोडासा त्याला तर हाताने जिथं छान असा पराठा थोडासा मी इथं हाताने जसा लाटून घेतलेला आहे आणि मग आता याच्यावर मस्त हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. अजिबात पराठा फाटणारी नाही, फुटणारी आणि काठोकाठ अगदी मस्त सारण भरलेला असा पराठा तयार होतो. पराठा अगदी बारीकही करायचा नाही आहे, छान असा गुबगुबीतच राहू द्यायचा आहे की आपलं आता काठापर्यंत सारण भरून झालेलं आहे. तुम्ही हव्या त्या आकारात करू शकता. याच्यात तुम्ही आता छान असा इथं तवा तापवून घेतलेला आहे मी. छान असा तवा तापलेला आहे, थोडंसं त्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप, तेल, बटर जे तुम्हाला लावायचं असेल ते तुम्ही लावू शकता आणि मस्त अशा तव्यावर खरपूस असा आपला पराठा आता भाजून घ्यायचा आहे. अगदी तवा छान तापला की त्यानंतर गॅस लो टू मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. खरपूस पराठा छान लागतो भाजायला, खायलाही आणि भाजून दिसायलाही खरपूस पराठा छान दिसतो. आता आपण दुसरी बाजू लगेच याची पलटी करून घ्यायची आहे. आता त्यानंतर याच्यावर मस्त असं वरून तूप लावायचं आहे. आजूबाजूने तूप नाही सोडायचं आहे, ते तूप व्यवस्थित पराठ्याला लागत नाही, म्हणून कधी लावताना छान असं वरूनच तूप लावायचं आहे. आता छान परत याला असा पलटी करून घ्यायचा आहे आणि परत याला वरून आता थोडंसं तूप लावायचं आहे. पराठ्याला तूप, बटर छान असा मस्त फ्लेवर येतो तुपाचा किंवा बटरचा. आणि आता छान असा दोघं बाजूनी छान असा याला आता खरपूस असा भाजून घ्यायचा आहे.
मस्त आपला इथं पराठा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अगदी छान असा क्रिस्पनेस पण त्याला आलेला आहे, मस्त असे स्पॉट पण आलेले आहेत. तुम्ही जरा पराठा दिवसभरही ठेवला तर अजिबात हा वातड होणार नाही किंवा मऊ पडणार नाही. दिवसभर हा पराठा तसाच राहतो. तर एकदा नक्की ही रेसिपी माझ्या पद्धतीने ट्राय करा. अगदी तुम्ही जर सकाळी मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर रात्रीच बटाटे वगैरे उकळून ठेवा. फक्त सकाळी आपल्याला कणिक मळायची आणि मस्त असे 15 ते 20 मिनिटात ते पराठे तयार होतात. तर काय सुंदर असा रंग आला आहे पराठ्याला. तर तुम्ही पाहू शकता मस्त असे स्पॉट पण आलेले आहेत आणि छान असा दिसतोय. मस्त असा तुपाचा खमंग असा वास येतोय घरात. दिसायला जेवढा छान लागतोय, खायलाही मस्त अगदी चटपटीत आपला पराठा इथं तयार झालेला आहे. भाजताना घाई करायची नाही आहे. छान असा मस्त याला खरपूस भाजायचा आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर शेकून घ्यायचा आहे. आता दुसरा पराठा परत मी तुम्हाला लाटून दाखवते. दुसराही पराठा त्याच पद्धतीने लाटायचा आहे आणि त्याच पद्धतीने त्याच्यात सारण भरायचं आहे. आधी पारी जी पोळी असते आपली थोडीशी लाटून घ्यायची, त्याच्यावर परत तूप लावायचं, थोडंसं पीठ घालायचं आणि मस्त असं पीठ भरभरून घेतलेलं आहे. आता हवं तेवढं सारण घ्यायचं आहे आणि मस्त असं पराठ्यात भरून घ्यायचं आहे. तर आपलं सारण आणि आपली जी पारी जी पोळी आहे ते छान असं आपलं मिश्रण झालेलं आहे. अगदी पातळही नाही, घट्टही नाही. मस्त असं आपलं लाटतानाही काही फाटत वगैरे नाही आहे आणि भरतानाही नाही. तर तुम्ही बघू शकता छान आपण मोदक भरतो ना त्याचप्रमाणे सारण भरायचं आहे आणि छान त्याचे जी बाजू आहेत ते छान अशा मिळवून घ्यायच्या आहेत आणि छान जो वरचा जो आपला एक्स्ट्राचा जो कणिक असते ती फक्त असा पीळ देऊन काढून घ्यायची. अगदी पटकन असं तोडायचं नाही आहे. तर छान याला हाताने असं स्प्रेड करायचं आहे, मस्त पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान असा मस्त पराठा हाताने याला थोडंसं असा प्रेस करून मोठा करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर याला आपण लाटून घेणार आहोत. आता याला हलक्या हाताने मस्त असा लाटून घ्यायचा आहे. अगदी भरपूर सारण भरल्यामुळे बघू शकता छान असं सारणही दिसतंय. अगदी कमी सारण भरलं म्हणजे मग वाटत नाही की आपण पराठे खात आहोत, ते पोळीप्रमाणेच लागतात, म्हणून सारण हे जास्तच भरायचं आहे. आता या ठिकाणी आपण थोडा गॅसची फ्लेम फुल करायची आहे. आपण आधी पराठा घातल्यामुळे, पराठा शेकून घेतल्यामुळे परत तव्याचं तापमान हे कमी होतं, म्हणून पराठा टाकण्याच्या आधी 1 ते 2 सेकंद गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची आणि मग त्यानंतर तवा छान तापला की त्याच्यावर पराठा घालायचा आहे. वरून छान असं तूप लावायचं आहे आणि मस्त खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे. अगदी सकाळच्या घाई गडबडीत छान पटकन असा होणारा पदार्थ म्हणजे आलू पराठा. रात्रीच्या जेवणात जर भाजीला काही नसेल तर तुम्ही बनवू शकता. एकदा माझ्या पद्धतीने नक्की हा पराठा बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मस्त दोघं साईड आजूबाजूने आलटीपलटी करून छान मस्त असायला भाजून घ्यायचं आहे. मस्त आपले इथं पराठे छान रेडी झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी काठोकाठ आपलं सारण इथं भरलेलं आहे. अगदी बघूनच आता तोंडाला पाणी सुटतं आहे. आता इकडे तिकडे न बघता मस्त गरमागरम दही किंवा सॅलडसोबत हे तुम्ही खाऊ शकता. याच्यासोबत चटणी किंवा जाम वगैरे याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. मस्त आपल्या इथं क्रिस्पी कुरकुरीत असे पराठे तयार झालेले आहेत. तर एकदा माझ्या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा.